पालकमंत्री माने रात्री उशिरा सूटमध्ये आले. सत्काराला चंद्रकला हजर नव्हती. दुसऱ्या चर्चासत्रालाही ती कुठेच दिसली नव्हती. विचारपूस करावी तर संधी नव्हती. भोवताली कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा गोतावळा होता. त्यांनी 5 नंबरच्या सूटकडे बघितलं. कुलूप होतं. ते आत आले. स्कॉचचं लेबल तोडलं. ग्लास भरला. ओठाला लावणार तर समोर वैजयंती. तू. ग्लास तसाच राहिला. आता चंद्रकला कशी असणार? ती तर गेली. गेली? हां, गेली ती. कशी गेली? का गेली? आपण मी आहे ना. वैजयंतानं दुसरा ग्लास भरला. मी काय विचारतोय, चंद्रकला का गेली? वैजयंतानं दीर्घ घोट घेतला. ग्लास खाली ठेवला आणि शांतपणे म्हणाली, मी आहे ना. तू? रातड कुठली? आंबून गेलेली. माने, या रातड देहावर अनेक वेळा तुटून पाडलाय तुम्ही. याचा अर्थ आज तलंगीला तू घालवावीस. तुम्ही बसला असता तलंगीशी झुंजत. मग माझं काय हो? तो तुमचा अध्यक्ष, तो झोपणार मोहितेबाईच्या बरोबर. माझं काय? माने अस्वस्थ होते. त्यांनी पुरता ग्लास रिकामा केला. खरं सांगू का, पोरगी नवीन होती. मला मुलीसारखी वाटली ती. माझं जे झालं ते झालं. तिचं माझ्यासारखं होऊ नये असं वाटलं. मग सांगितलं, खरं खरं सांगितलं. वाता की माझ्या ग्लासात वाता. नामदार तसेच ताठरलेले. वैजयंतानं ग्लास भरला. खरं सांगू का? तिने कोंबडीच्या तंगडीचा लचका तोडला आणि बोलायला लागली. हे शरीर तुम्हाला दिलं पहिल्या रात्री अनिच्छेनी. नवऱ्याला शिव्या शाप देत दिलं. पण पुढं मनापासनं देत राहिले. आता 15 हात लावला ना तरी केळस वाटते. तुमची सवय झाली हो. आज त्या पोरीला तुम्ही तोडवलं असताना तर मी येडी झाली असते. येडे, शपथ, खरंच बोलती मी. तिने पुरता ग्लास घशाखाली लोटला. आस्ती पी. जायचे का कुठं? आता कुठं जाणार? झोपायचं तुमच्याबरोबर. 15 वाजणार मोहितेबाईच्या बरोबर. मग मी कुठं जाणार? आज मी तुमची, तुम्ही माझं. वैजयंता, आज लवकर आऊट झाली तू. आधी मला कुशीत घ्या. असं म्हणत तिने पुन्हा ग्लास भरला. ओठाला लावला. वैजयंता, आज शिळी खिचडी खायला लागणार आहे, पण जरा सबुरीनं. त्यांनी वैजयंताला पलंगावर आडवी केली. ग्लास भरला. एक एक घोट घेत शांतपणे ते तिचं एक एक वस्त्र दूर करत होते. ग्लास संपला. बाटली संपली. डोळ्यापुढे मात्र चंद्रकला होती. कितीतरी वेळ ते वैजयंताच्या देहाला चेतवत होते. वैजयंता पेटून उठली, पण नामदार मात्र शांत होते. देहानंच त्यांच्याशी वैर साधलं होतं. वसंतरावांनी दोन्ही बांगड्या मारवाड्याकडे गहाण ठेवल्या. 4 तोळ्याच्या दोन्ही बांगड्या होत्या. 40-50 हजार त्याला सहज मिळाले असते, पण त्यांनी 10,000च काढले. मोटरसायकलला किक मारली. मंगलाच्या दारासमोर मोटरसायकल उभी राहिली. ती मागासवर्गीयांची वस्ती. मंगलाचं घर म्हणजे खोपटच. हाडांचा सापळाधारी माणूस पुढे आला. कोण पाहिजे? मंगला. वसंतराव म्हणाला. अरे कोण समजतो कोण तिला तू? हां, कळवतीन नाची. नडपदली म्हणून बोर्डात नाचती ती. धंदा नाही मांडला तिने. ना हे वसंतराव आहेत. देव माणूस आहे. मंगला पुढे आले. असं वे, मला वाटलं आला कोणीतरी आंबट शौकी. लय उताला इथं. कोणी शेळा मारते, कोणी विचारपूस करते. पोरी मागं मुंगळं लागलेत. देखणी पोरगी शाप ठरली. वसंतराव काही बोलला नाही. मंगलाच म्हणाली, मी तयार आहे, आले. खरोखर मंगला 2 मिनिटात आली. बरोबर छोटी बॅग होती. मोटरसायकल आणली आहे? हो. बरोबर येत आहे? हां, कारण एस टीचं काही सांगता येत नाही. आज शेवटचा दिवस आहे ना.
त्यांनी किक मारली, ती मागे बसली, आधारासाठी खांद्यावर हात ठेवला, मोटरसायकल पळायला लागली. प्रवेश मिळालाय तुला. क्रांती स्मृतीत प्रवेश निश्चित झालाय. प्रवेश फी, हॉस्टेल फी आणि लायब्ररीचे पैसे भरले की झालं. तो ऐकत होता, बोलत नव्हता. तासाभरानं ते कॉलेजवर पोचले. ॲडमिशन खरंच मिळालेली होती, मार्क भरपूर होते. त्यांनी पैसे भरले, हॉस्टेलची व्यवस्था बघून घेतली, हॉस्टेलवरच्या रेकॉर्डवर नोंद करून टाकली. भेटायला येणाऱ्या एका व्यक्तीचं नाव लिहा. रेक्टरबाईंनी रजिस्टर पुढे सरकवलं. मंगला विचारात पडली. बाप दारुड्या, आई पांगळी, कोणाचं नाव लिहू? अहो लिहा की पटकन, बाकीचे पोरी खोळंबल्यात. कोणाचं नाव लिहू? अहो लिहा कोणाचं तरी हो. मी तुमचं नाव लिहू? तिने वसंतरावांना विचारलं आणि तो बोलण्यापूर्वी म्हणाली, सांगा ना, तुमचं पूर्ण नाव सांगा. त्यांनी नाव सांगितलं. हे बघा, 5 तारखेला कॉलेज नियमित चालू होईल, तुम्ही 4ला मुक्कामाला या. रेक्टरबाईनं सूचना केली. दोघं बाहेर पडले. वेळ आहे तुम्हाला? दुसरं काही काम आहे? मला भरपूर वेळ आहे. मग मला माझ्या घरी सोडून जा. चल की बैस. दोघं बाहेर पडले. त्यांनी मोटरसायकल सुरू केली. ती मागे बसली. शहर मागे पडलं. मोटरसायकल पळत होती. थांबायचं थोडं. त्यांनी मोटरसायकल थांबवली. बसायचं तिथे थोडं. तो तिच्या मागे चालत राहिला. ती एका दगडावर बसली. तो दूर बसला. तुमचे उपकार मी नाही विसरणार कधी. उपकार? काहीही म्हणा, पण तुम्ही खूप केलं माझ्यासाठी, नाही तर त्या नरकात वर्ष तरी काढायला लागलं असतं. तो बोलला नाही. एक विचारू? तो तसाच शांत. तुम्ही मोकळेपणानं बोलत नाही, हसत नाही. भीती वाटते. कुणाची? तुझी. मी वाघीण वाटते तुम्हाला? त्या दिवशी तुझं गाणं ऐकलं, तोल सुटला. हात खांद्यावर ठेवायला गेलो तर वाघिणीसारखे अंगावर आलीस. ती खळखळून हसली. अजून गेला नाही का राग? तो बोलला नाही. ती उठली, शेजारी बसली. राग घालवू का तुमचा? तो काही बोलण्यापूर्वी तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. त्याने तिला घट्ट मिठीत घेतली. कितीतरी वेळ दोघं तसेच होते. ती भानावर आली आणि म्हणाली, निघूया आपण, खूप वेळ झालाय. तो उठला. दोघं निघाले. पाचवड जवळ आल्यावर ती म्हणाली, मला इथे सोडता का? संध्याकाळी बाप माणसात नसतो, रात्रभर कोकलत बसेल. त्यांनी मोटरसायकल थांबवली. ती उतरली. उतरल्यावर इकडे तिकडे बघून पटकन तिने त्याच्या गालावर ओठ ठेवले आणि त्याच वेळी वसंतरावानं समोर बघितलं. चंद्रकला समोर उभी होती. चंद्रकला शिबिर स्थळावरनं बाहेर पडली. तिने रिक्षा केली, स्टँडवर आली. पण डायरेक्ट गाडी नव्हती. तिने हायवेनी जायचं ठरवलं. पाचवडला उतरायचं, तिथून एसटी नाही तर खाजगी वाहन मिळायची खात्री होती. तिला राजकारणाची किळस वाटली. भडभडून ओकावं असं वाटलं. आजवर तिच्या मनात वसंताबद्दल राग होता, चीड होती. पण आता त्याचंच बरोबर वाटायला लागलं. आपण राजकारणात पडायलाच नको होतं. किती छान संसार चालला होता. वसंतराव तर वासरासारखा मागे पुढे करायचा, जणू गाठच बांधून संसार करत होता. कधी साधी कुरकुर नाही. प्रत्येक रात्र नवसाची असायची, दिवस नवा असायचा. राजकारणात भाग घेऊन सोन्याच्या संसाराचं मातेरं केलेलं होतं. वसंतराव निवडणूक लागेपर्यंत कधी पिल्याचं आठवत नव्हतं. जशी चंद्रकला निवडणुकीला उभी राहिली तसा तो प्यायला लागला. रात्री उशिरा घरी यायचाच नाही. मग बोलणंही बंद झालं. चंद्रकलाला स्वतःचा राग आला होता. वसंतरावाच्या वागण्याला ती स्वतःला जबाबदार समजत होती. आता झालं ते झालं. झाल्या चुकीसाठी प्रायश्चित्त घ्यायचं. जळलं ते राजकारण. चुलीत गेलं ते सभापतीपद. मान सन्मानाला लागली काडी. पुन्हा गाठ बांधायची, अंतर पडू द्यायचं नाही. वसंतरावांच्या पावलावर पाऊल ठेवायचं. तोच एकमेव मार्ग. सेवा, त्याग, सारं काही वसंतरावांसाठी. मान सन्मान वसंताच्या पायाजवळ.
एस टी गाडी आज बैलगाडीच्या गतीनं धावत होती. चंद्रकलाला कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं. वसंतरावांच्या कुशीत हुंदके देत माफी मागायची होती. एकदाची पाचवडला गाडी थांबली, ती उतरली. ती खाजगी वाहनं बघत होती. तेवढ्याच समोर वसंतरावांची मोटरसायकल दिसली. किती आनंद झाला, पण क्षणभरच. पाठीमागे तरुणी दिसली. तिने घेतलेलं चुंबन बघून तर सर्वांगाच्या ठिकऱ्या उडाल्या. मनाला चर्र करून फोडणी बसली. पायातलं त्राण गेलं. काळजात सहस्त्र भाले घुसले. तिने सावरलं स्वतःला. आता वाटायला लागलं परत फिरावं, मिळेल त्या एस टीच्या गाडीनं शिबिरास्थळी जावं. वेळ झालेला असला तरी नामदार माने जवळ घेतील, जागा देतील, त्याच्या बदल्यात शरीर मागतील. काय होणार आहे त्याने? शरीराचा कोणताही भाग तर ते कायमचा तोडून घेणार नाहीत. जखम काही शरीरभर राहणार नाही. पद शाबूत राहील, पैसा मिळेल, सत्तेला अभय मिळेल, उद्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळेल, आमदारकीचं तिकीटसुद्धा मिळेल. ओरबडून खाईन. आणि राखायचं कोणासाठी? नवरा त्या लायकीचा आहे का? त्याच्यासाठी पवित्र राहिल्यानं कुठलं पद देईल? सवत, बाटल्या, कुचके नाचके शब्द. थांबलेल्या गाडीकडे तिचे पाय वळलेही, पण आठवण आली बाबांची, मारुतराव पाटलांची. किती गर्व वाटतो त्यांना आपल्या मुलीचा. मुलगा नाही याचं कधी शैल्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. उलट मुलीविषयी विश्वास, प्रचंड विश्वास. त्यांना काय वाटेल? सत्तेसाठी व्यभिचार करणाऱ्या मुलीबद्दल वडिलांना काय वाटेल? आई तर नाक उडवत 10 बायकांना बोलायची, माझी मुलगी गुणी आहे, बोट दाखवायला कलंक नाही. माझ्या मुली मोठ्या झाल्या, शिकल्या, पण पाय घसरला नाही. आणि उद्या तिला समजलं तर शेकडो बायका चोची मारतील, रक्ताळेल आई. कायमची जखमी होईल ती. ती परत फिरली. पण आता जायचं कुठे? व्याल्या घरी का दिल्या घरी? जन्म झाल्या घरी आईची माया होती, वात्सल्य होतं, ममता होती, पित्याचा आधार होता, सावली होती. दिल्या घरी नवरा होता, पण नक्की कोणाचा? सासरा होता, पण राजकारणात घालून स्वार्थ साधणारा. सासूही होती, पण बिचारीला स्वतंत्र अस्तित्व नव्हतं, स्वतंत्र विचार नव्हते. मग जायचं कुठे? उघड्यावरची दुनिया जंगलच्या दुनियेपेक्षा भयानक होती. पावलोपावली हिंस्त्र श्वापद होती. वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे पावलोपावली दबा धरून बसलेले होते. मग जायचं कुठे? मृत्यू? मृत्यूसारखं सुंदर काहीही नाही. वेदना, दुःख, संकटाचा अंत, सर्वातून सुटका. चिंता नाहीच, केवळ चिता. एकदा जळून गेलं की चिंता नाही. मृत्यू जर एवढा सुंदर असेल तर माणसं जगतात कशासाठी? कोण सुखी आहे? कोणी व्याधीनं त्रस्त आहे, कोणाचा अपेक्षाभंग आहे, कोणी त्रस्त आहे, तरीही सगळे जगतातच ना. जगणं हेच सत्य आहे, मंगल आहे. जगताना मागे बघावं, मागच्या माणसाच्या वेदना बघाव्यात. पुढच्या माणसाचं पोट, चेहरा, डोळे पुढच्या बाजूला असतात. मागच्या माणसाच्या वेदना स्पष्ट दिसतात. त्याच्या वेदनांची तुलना करताना जगावंसं वाटतं. भूतकाळापेक्षा वर्तमान काळाहून भविष्यकाळ उज्ज्वल असतो असं म्हणायला काय हरकत आहे? विश्वासही ठेवायला गैर काहीच नाही. चंद्रकलाची 2 मनं झुंजत होती.
ती रक्तबंबाळ झाली तरी झुंज थांबत नव्हती. ती निघाली, खाजगी वाहनाकडे निघाली, बसली, दिल्या घरी निघाली. विवाहित स्त्रीच्या प्रेताला अग्नी दिल्यागावच्या स्मशानभूमीत दिला जातो. जन्म घेतल्या गावात चिरविश्रांतीसाठी 3.5 हाताचीही जागा नसते विवाहितेसाठी. चंद्र, इथं बस. चंद्रकला उभीच राहिली. कोणत्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे याचा अंदाज बांधायला लागली. अगं बस बस, तू सभापती, तू उभी राहावी असं नाही वाटत मला. भीमराव दादांच्या बोलण्यातली खोच चंद्रकलाला जाणवली. ती बसली. शासनाची बोरवेलची स्पेशल स्कीम आलती. कोणाला दिलं ते कॉन्ट्रॅक्ट? सातारच्या जलपरी बोरवाल्यांना. का? त्यांना का दिलं? मी सांगितलं होतं ना वाईच्या फुल्याला द्या. जलपरीचं कोटेशन लोएस्ट होतं. जलपरीवाले किती देणार आहेत? मी समजले नाही. तुला किती टक्के देणार आहेत ते? नाही, तसं काही बोलणं झालं नाही. म्हणजे दमडी देणार नाही? अरे फुले 25% देणार होता. 25% म्हणजे किती झाले माहिती का? 80 लाखाच्या 25%. 20 लाखाला पाणी पाजले. पण जलपरीचं कोटेशन, अरे जळलं ते कोटेशन. तुला मी सांगितलं होतं ना फुल्याचं मंजूर करा. पण ते कोटेशन जलपरीपेक्षा चुलीत गेलं ग ते. काही कारण दाखवून ना करायचं होतं ते. लय कारणं दाखवता आली असती. पण फुल्यांचा रिझल्टही चांगला नाही आहे मामनजी. कोण बघतंय त्या रिझल्टला? 20 लाखाचं काय? ती बोललीच नाही. 20 लाख म्हणजे काय झालं? काय बसून काय उपयोग आहे त्या खुर्चीत? अहो, आपल्याला काही कमी आहे का? आपल्या घरात सोन्याच्या वेटा आहे, चांदीचा धूर निघतोय, मोती पोळं खातोय आपण. पण बाकीच्यांचं काय? 9 जण आहे तुम्ही, 9 जण. कसे सभासद मागं राहतील? अहो पण मामनजी, निवडणुकीला किती खर्च आला माहिती का? 40 लाख. कसा काढणार आहे तो खर्च? सभेत बोलला, सत्कार झालं, पोट भरलं का त्यांनी? जीपमध्ये बसली, घराघरा फिरली, जेवायला नाही का लागत? चंद्रकला काहीच बोलले नाही. शेत पेरतो आपण. का पेरतो? पसाभाराचं पोतं भरवावं म्हणून ना. मग सभापती पदासाठी का पेरलं? उद्या 40चं 80 होतील. ते 80 तुला, मला, नाही तर तुझ्या नवऱ्याच्या निवडणुकीला कामाला येतील ना. पैसेच नसले आपल्याजवळ तर तिकीट कोण देत आहे आपल्याला? चंद्रकला राजकारणाचा महत्त्वाचा धडा ऐकत होती. 5 वर्ष आहेत, 5 वर्ष. 5 वर्षात बँकेत ती रक्कम दुप्पट होती. अगं तू तर भरल्या खाल्या वय. संधी गेली की गेली. ते मला जमेल असं नाही वाटत. मग त्याला काय गीता वाचायची का? का जमायचं नाही? ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर थप्पी घेऊन येतोय. ज्याची थप्पी मोठी त्याला द्यायचं काम. अहो पण कामाची क्वालिटी राहील का त्यामुळे? तुझ्या माझ्या घरचं काम आहे का? उद्या घर पडलं आणि तुझा माझा जीव जाईल असं आहे का काही? म्हणजे दुसरी माणसं मेली तरी हरकत नाही असं बोलावं असं चंद्रकलाच्या मनात आलं. पण तिने ओठ दाताखाली धरला. शाळेची बांधकामं आहेत, रस्ते आहेत, विहिरी आहेत, तळी आहेत. कामं काढा, कामं. पालकमंत्र्यांना निधीसाठी पैसे द्या. कामं वाढवा. 5 वर्षात 5 पिढ्यांचा विचार करावा. पुढचा काळ कसा येईल सांगता येईन का? मी तुमच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. ती न राहून बोलली. मग काय शाल, नारळ आणि हारासाठी सभापती केलं काय तुला? भीमराव दादांचा नवा अवतार बघून चंद्रकला अचंबित झाली. भीमराव दादांचं हे रूप नवीनच होतं. लग्नात देणगी हुंडा न मागणारे भीमराव दादा वेगळे होते. कोणते भीमराव दादा खरे हे तिला उमजत नव्हतं. तू असं कर आता. भगवी कापडं घाल, गळ्यात माळा अडकव आणि करशी यावा. सभापती निवास आहेच, बस तिथं.
या घरातून चालती हो असाच जणू भीमराव दादांनी आदेश दिला होता. फार वाईट वाटलं, दुःख झालं. पण तिने मोठ्या संयमानं बोलणं टाकलं. ती उठली, बाहेर निघून गेली. भीमराव दादा स्वतःच्या नशिबाला मनोमन शिव्या घालत बसले. थोड्या वेळात बाहेरनं वसंतराव आला. तसं भीमराव दादांनी डोक्यावर आकाश घेतलं. आला का बरं केलं तुम्ही रातभर बाहेर, दिवसात चरायला हिथं. अरे घरात काय चाललंय? घुशी उंदरं किती लागलेत, कोण बघणार ते? वसंतरावांची मान नेहमीप्रमाणे खाली. बोला ना साहेब, बोला, काहीतरी बोला साहेब. मान खाली घालून जिरवू नका, नाही तर माझी जिरण. 40 लाख पेरलेत. ही तशी, तुम्ही असं. मी याला तर पुढाऱ्याच्या पुढं गुडघं टेकावं लागतील. सत्ता जाईन, सत्ता या घरातनंच जाईन. तुम्हाला काय आहे, सत्ता गेली तरी शनिवार राहिली तर आयतवार माझ्यावर राव भार आहे. वसंतरावांना काय घडलंय तेच कळायला मार्ग नव्हता. अरे बायको तरी नजर ठेवा, करती काय, कुठं जाती, एवढं तरी बघा. वसंतरावाच्या पोटात पापाचा झरा फुटला. त्याला वाटलं चंद्रकलाच्या हातून काहीतरी अभद्र घडलं. काय दिवे लावले तिने? त्याच्यातला पुरुष केक काटला. अरे दिवं काय लावती ती? अंधार केलाय अंधार. असंच राहिलं ना तर हातात कटोरा येईन, भीक मागत फिरावं लागन. वसंतरावाच्या बुद्धीला भीमराव दादांचं बोलणं झेपेना. तो खांबासारखा उभा राहिला. अरे बायको मागं फिरा. सरकारी काम दिलं रे दिलं की कॉन्ट्रॅक्टरला गाठा. 15-20% दिलेच पाहिजे. जागायचं कशाच्या बाळावं आपण? आणि तुझं भविष्य काय रे? काय करशील काय? पुढाऱ्याच्या घरी शेळ्या हाकशील का मेंढरं चारशील? मी नेमकं काय करायचं? आईचा घोडा तुझ्या. अरे तो दगड आहे का गाढव आहे? अरे कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घ्यायचे म्हणजे हप्ता म्हणा की. अरे फोकनाळे, हप्ता मागायला पोलीस आहे का सरकारी साहेब आहे? हक्काचे पैसे आहेत ते, आपल्या हक्काचे पैसे. दम दे दम, दुसऱ्या मिनिटाला पैसे. उकळायचं काम मिळाल्यानं वसंतराव तरारला, फुलारला. एकाला सोडायचा नाही. उपकार करत नाही कोणी. हे बघ, पंचायत समितीतनं काम मिळाल्याचं कानावर आलं की लगे त्याला गाठायचं. म्हणायचं पहिले पैसे टाक, मग काम सुरू. मुतत येतील मुतत. हां, हे काम करीन मी अंगाशी. हे बघ, चंद्रकला कुरकुर करल. नाही, तिची काळजी नको. भीमराव दादांना आपल्या पोराचा गर्व वाटला. ते मोकळे झाले. त्यामुळे ते बोलके झाले आणि उत्साहानं म्हणाले, डाव फासला रे, डाव फासला. चंद्राला उभी केली. म्हणलं दारात झाड लावलं, पण झालं उलटं. तू सावर. पुढं मागं तुला सांभाळायचं हे सगळं. हे ऐकून वसंतराव मात्र चेकाळला होता. गलगले फाईल घेऊन निघाले होते. ते तसेच थांबले. आजचा काय प्रोग्राम आहे तुमचा? गलबले गडबडून गेले. त्यांचा प्रोग्राम काय असणार? सरकारी नोकरदार. 10ला ऑफिसला यायचं, 5:30-6ला बाहेर पडायचं. घर ते ऑफिस, ऑफिस ते घर. ऑफिस सुटल्यावर कुठे जाणार आहात? म्हणजे वेळ आहे का तुम्हाला? तसं म्हणजे मला आज अस्वस्थ वाटतंय. घरी जाऊच नाही असं वाटतंय. सगळे चेहरे फाटलेत. चेहऱ्यामागची माणसं मला दिसली आहेत. त्यांचा चेहरा बघायची मला अजिबात इच्छाच नाही. गलगल्यांना बोलण्यामागचा अर्थ कळला नाही. गाडी तुम्ही चालवताच. ड्रायव्हरला जायला सांगा. ऑफिस सुटलं की आपण बाहेर जायचं आहे. गलगले बाहेर पडले. आपल्या केबिनमध्ये आले. त्यांची चांगलीच गडबड उडाली होती. मॅडमच्या बोलण्यामागचा अर्थ उलगडत नव्हता. कुठे जायचं आहे? कशासाठी जायचं आहे? घरी जावंसं वाटत नाही, मग राहणार कुठे? आणि आपण बरोबर कशाला हवं? प्रश्न अनेक, पण एकाही प्रश्नाला उत्तर नाही. ऑफिस बंद झालं. गलगले येण्यापूर्वी चंद्रकला गाडीत बसली. गलगल्यांना यावंच लागलं. गाडी स्टार्ट केली. कुठे जायचं? महाबळेश्वरला. महाबळेश्वरला? हो, डोकं शांत करायचं आहे.
गलगले बोलले नाहीत. गाडी पळत होती. घरी फोन करून कल्पना दिलीत? नाही ना, कुठे जायचं हे समजलेलं नव्हतं. मग आत्ता फोन करा. असं बोलून ती हवेत बोलल्यासारखी बोलत राहिली. घरची माणसं वाट बघतील. तुमचं बरं आहे हो, कोणीतरी वाट बघणारा आहे. आमचं घर ना लॉजिंग बोर्डिंग आहे. पैसे घेऊन येणाऱ्याच्या स्वागताला टपलेलं घर. गाडी थांबवून गलगल्यांनी घरी फोन लावला. गाडी पुन्हा सुरू केली. बायको, मुलं वगैरे? नाहीत. नाहीत? हो, नाहीत. म्हणजे मुलं होण्याची शक्यता नाही. काय? हो, बायकोला गर्भाशयाचा कॅन्सर आहे. चंद्रकला अस्वस्थ झाली, बोलली नाही. अंधार उतरत होता. पश्चिमेचा डोंगर सोडला तर इतरत्र अंधार पाझरला होता. गलगले जीप चालवत होते. किती वर्ष झाली कॅन्सरचं निदान होऊन? 5 वर्ष. औषधोपचार? सगळं झालं, उपयोग नाही. मग भविष्याचं काय? तिचा आग्रह चालू आहे. तिच्या देखत तिला सवत हवी आहे. मग माझी नाही आहे इच्छा. चंद्रकलाच्या मनात गलगल्यांची उंची वाढली. मोठा माणूस भासायला लागला. महाबळेश्वर आलं. आता शहरातले दिवे लागले होते. धुक्यात शहर वेगळंच दिसत होतं. कुतुब मिनारला घ्या, पोलो ग्राउंडच्या रस्त्याने. जीप कुतुब मिनार हॉटेलच्या दारात थांबली. चंद्रकला उतरली. रिसेप्शनच्या टेबलाकडे गेली. रजिस्टरवर नोंद केली. रूम ताब्यात घेतली. तिच्या मागे गलगले आले. खुर्चीवर बसले. ती पलंगावर बसली. गलगले, ऑफिसमध्ये तुम्ही गटविकास अधिकारी, इथे नाही. जवळचा मित्र म्हणून घेऊन आली आहे. मोकळेपणानं बोलायचं, वागायचं. गलगले तसेच मख्ख. ऑफिसमध्ये तुम्ही करत असलेलं सहकार्य लाख मोलाचं आहे. फार मोठा आधार आहे मला तुमचा. तुम्ही बघताय, आमच्यातलेच काही सदस्य कोल्ह्या कुत्र्याच्या नजरेनं माझ्याकडे बघतात. कोणत्याही क्षणी झडप घालतील अशी भीती वाटते. सलगी करतात, विनोद करतात. 60 वर्षांच्या माळकरी अण्णांच्या नजरेत सुद्धा गिधाड दिसतंय मला. गलगले ऐकत होते. वस्तुस्थिती होती. राजकारणातली महिला उच्चपदी असली तरी शिपायापासून सगळ्यांची ती मेहुणी असते हे त्यांना अनुभवानं ज्ञात होतं. तुम्हीच एकमेव असे आहात म्हणून तुम्हाला घेऊन आले. तुम्ही राजकारणातले महर्षी समजता, तालुक्यातले धुरंदर समजता. ते भीमराव दादांचा खरा चेहरा मला आज समजला. किळस वाटली, किळस. सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजतात मला ते, नोटा छापणारे यंत्र. ती कसनुस हसली. मोकळ्या मनानं बोलणार आहे मी. कारण मन मोकळं करायला विश्वासाचं ठिकाण लागतं. नवरा तसा नाही, कसाही असला तरी, अहो त्याला कॅन्सर असताना तरी मी सांभाळला असता त्याला. चंद्रकलेच्या आवाजात चीड होती, तिरस्कार होता. मी राजकारणात पडले आणि त्यांनी मला महारोगी ठरवलं. स्पर्श करत नाही मला. मॅडम, काय केलंय मी? माणसात वावरते, खांद्याला खांदा लावून वागते म्हणून विटाळले का मी? बलात्कारी ठरले मी? गलगल्यांकडे सांत्वनासाठी शब्द नव्हता. मनाने, शरीराने पवित्र राहून सुद्धा मी का बहिष्कृत? नवऱ्याच्या दृष्टीने मी व्यभिचारी. सासऱ्याच्या नजरेत मी नोटा छापायचा छापखाना. आणि सासूला बिचारीला स्वतःचं अस्तित्व नाही. राजकीय नेत्याची बायको आहे ना ती. नवऱ्याची दृष्ट काढताना ठसका लागला तरी ओठ आवळून धरणं तिचं काम. मी कोण? कोणाची मी? बाहेर टाळ्या पडतात, सत्कार होतात, नमस्कार चमत्कार स्वीकारते मी. घरी कोण मी? कोणाची? गलगले मोठ्या पेचात सापडले होते. कोणता सल्ला देणार होते ते? कोणत्या शब्दांनी आवर घालणार होते? गलगले, मी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? थेट प्रश्न. गलगल्यांकडे उत्तर नसलेला प्रश्न. मॅडम, निघेल. मॅडम, यातूनही मार्ग निघेल की? त्यांचं गुळगुळीत उत्तर. कधी? गेले 6 महिने वाट बघतीये, नाहीच आहे मार्ग. एकदा वाटतं द्यावा राजीनामा, व्हावं मुक्त. नाही नाही मॅडम, हा अविचार ठरेल.
भीमरावदादांच्या दृष्टीनं अविचार ठरेल, घराण्यातनं सत्ता जाईल, एवढंच ना? मॅडम, ते महत्त्वाचं नाही आहे. उद्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेची माणसं येतच नाहीत असा संदेश मिळेल ना. स्वच्छ कोण कोण म्हणतो? राजकारणातल्या बाईला स्वच्छ प्रतिमा जनतेच्या नजरेत असते का? गलगले मुके झाले. दिलाही असता मी राजीनामा, पण दुसरं मन बंड करून उठतं. ते म्हणतं, तू हारलीस. हारणं तुला माहिती आहे का? किमान जनतेसाठी तरी तुला लढलं पाहिजे. बरोबर आहे मॅडम, मलाही तेच म्हणायचं आहे. गलगले, तुम्ही हे मॅडम मॅडम काय लावलंय? मॅडम म्हणून मी आली आहे का? ही काय पंचायत समिती आहे का? माझं नाव चंद्रकला आहे. मोकळेपणानं बोला, मित्रासारखं बोला. आजची संपूर्ण रात्र आपण या 4 भिंतीच्या आत दोघंच राहणार आहोत. मग मला मॅडम म्हणत राहणार आहात का? गलगले गारठले. त्यांच्या अंगावरच काटा आला. तेवढ्यात बेल वाजली. गलगल्यांनी दरवाजा उघडला. हॉटेल बॉयनं उंबरठ्यावरनं विचारलं, जेवणाची ऑर्डर? तिने ऑर्डर दिली. थोड्या वेळात जेवण आलं. दोघं जेवले. जेवता जेवता गलगल्यांनी प्रश्न केला, तुम्ही उद्या काय सांगणार घरच्यांना? म्हणजे कुठे गेला होतात म्हणून सांगणार? कोण विचारणार गलगले मला? नवरा? तो घरी तरी असला पाहिजे. सासरे भीमरावदादांचं म्हणाल तर पक्षाच्या शिबिराला त्यांनी मला एकटीला पाठवलंच नसतं ना. कुठेही जा, पैसा हवाय त्यांना फक्त. सासूबाई बिचारी 100 वर्ष मागच्या भूतकाळात आहे. तोंडाला मुस्कं, हातापायात बेड्या. जेवा, जेवू नका. नका विषय काढू, रक्त गोठून जातं गलगले. दोघं जेवले. दोघांकडे कपडे नव्हते बदलायला. गलगल्यांनी एक चादर घेतली, उशी घेतली, खाली चादर अंथरली आणि आडवे झाले. ती पलंगावर आडवी झाली. संवाद नव्हता, पण दोघेही जागे होते. डोळे मिटून पडले होते. आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे, विचारांप्रमाणे फिरत होते. औषध वेळेवर घेतलं असेल का? वेदना शामक गोळी घ्यायची राहून गेली तर तिला झोप येईल का? ती पोटभर जेवली असेल का? असे प्रश्न गलगल्यांच्या डोक्यात पिंगा घालत होते. चंद्रकला थिजलेली होती, थडग झाली होती. मेंदू बधीर झाला होता, काम करत नव्हता. ती तशीच पडून राहिली. मध्यरात्रीच्या दरम्यान तिने कूस बदलली. तिची नजर गलगल्यांच्या चेहऱ्यावर गेली. किती निरागस होता चेहरा. गलगले 40 वर्षांचे होते, देखणे होते, आणि आत्ता तर ते जास्त देखणे दिसत होते. चंद्रकलाच्या शरीरात कुठेतरी वारूळ फुटत होतं. गुलाब कळ्या उमलत होत्या. धुंदी चढली होती, वेगळीच नशा येत होती. तिने हलकेच हाक मारली, गलगले. गलगले झोपेत होते, शांत होते. तिचं अंग थरथरायला लागलं. काळजात आग लागली. शरीर तापलं. श्वास वाढला. ती उठली. अंगावरची साडी बाजूला केली. आता ब्लाऊज परकरवर होती ती. फुलपाखरू झाली होती, परी झाली होती. ती धुंद होती. ती गलगल्याच्या शेजारी आडवी झाली आणि गलगल्याच्या ओठावर ओठ ठेवून त्यांना शरीरात सामावून घ्यायला लागली. मॅडम, गलगले केवढ्यांदा तरी ओरडले. ती धुंद झाली होती, स्वतःला विसरली होती, जगाला विसरली होती. ती आता प्रणय व्याकुळ होती. ती त्याला बिलगत होती. श्वास वाढला होता. मॅडम मॅडम, हो काय काय चालवलंय काय तुम्ही? तो नागिणीच्या फुतकारापासनं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. गलगले तिला दूर लोटत होते, पण चंद्रकलाच्या अंगात कुठून दैत्यशक्ती संचारली होती देव जाणे. ती पुन्हा पुन्हा त्यांना बिलगत होती. सर्वांग त्यांच्या शरीराला लपेटत होती. पायात पाय गुंतवून ठेवत होती. मॅडम, खाडकन गलगल्यांनी तिच्या तोंडात मारली. आत्ता कुठे? ती धुंदीतनं बाहेर आली. गलगले उठले, दूर जाऊन बसले. थरथर कापत होते ते. पण प्रणयातूर नागिण धुमसत होती. काय चालवलंय तुम्ही हे? ती तशीच, नजर खाली.
पेटलेलं शरीर अजूनही गरम. मला तुम्ही हवे आहात हा व्यभिचार आहे. सदाचार कोणता आहे? ज्याच्यासाठी हे शरीर तो भर रस्त्यावर दुसऱ्या पोरींची चुंबनं घेतोय. ती त्याची प्रवृत्ती, ती त्याची वृत्ती, म्हणून तुम्ही तसंच वागायचं. मग काय करायचं काय मी? म्हणजे समाजानं तुमच्याकडे सुद्धा त्याच नजरेनं बघावं का? आज कुठल्या नजरेनं बघतोय? समाज बघत असेल हो, पण तुमचं मन, तुमचा आत्मा, तो तरी तुम्हाला पवित्र मानतोय ना. मन, आत्मा ते तरी तुमच्या बाजूनं आहे ना. ती बोलली नाही, गलगलेच बोलत राहिले. हे बघा, मी तुमचा वैचारिक साथीदार आहे, मी तुमचा सल्लागार आहे, मी तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेणारा लांडगा नाही. मी विवाहित आहे, मला पत्नी आहे. हो, पण तिचं शरीर कॅन्सरग्रस्त आहे. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. ती जिवंत असेपर्यंत तरी केवळ तिचा आणि तिचाच असेन मी. आणि तुमच्या शरीराची भूक? मी माणूस आहे, कुत्रा नाहीये. तुकडा मिळाला नाही म्हणून दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन उभा राहणार नाही मी. आणि शरीराच्या भुकेचा एवढा कशाला हो भाऊ? मनातून येते शरीर भूक जन्माला. मला सांगा ना, मन तयार नसेल तर भावना जागृत होतात का? ती काही बोलली नाही. तिचं शरीर सुखाशिवाय निवलं होतं. जा झोपा तुम्ही, आणि असा अविचार मनात आणू सुद्धा नका. समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्यांनी त्याग करायला शिकलंच पाहिजे. माणूस केवळ शरीर सुखासाठी जन्माला आलेला नसतो, त्याला खूप काही करायचं असतं. ती उठली, पलंगावर आडवी झाली. तिच्या शरीराची आता राख झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. आज या कादंबरीचा 6वा भाग आपण ऐकलात. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.